आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते। अनिल जयसिंघानी यांना अमृता फडणवीस तक्रार प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि बुकी अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आल्याची आत्ताची सगळ्यात मोठी बातमी। गुजरातमधून बुकी अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आलेली आहे। अमृता फडणवीस तक्रार प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे आणि गुजरातमधून अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे। अमृता फडणवीसांनी तक्रार दाखल केली होती आणि या प्रकरणामध्ये आता कारवाई करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, गुजरातमधून अनिल जयसिंघानी या बुकीला अटक करण्यात आलेली आहे। अमृता फडणवीस यांनी दाखल केलेली तक्रार आणि त्यावरती झालेली ही कारवाई, गुजरातमधून बुकी जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे गुजरातमधून। अमृता फडणवीस तक्रार प्रकरणी ही मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी। मुंबईच्या गुन्हे शाखेने गुजरातमध्ये कारवाई केली आणि बुकी अनिल जयसिंघानीला अटक केलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल केलेली तक्रार आणि याच संदर्भात मुंबई गुन्हे शाखेने कारवाई करत बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधनं अटक केली। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। प्रशांत, या बातमी संदर्भात अधिक माहिती। जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, जी सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला समजते, त्यामुळे अनिल जयसिंघानी याला गुजरातमध्ये ताब्यात घेतलंय। शार्क सर्फ नावाचं एक ऍप डाउनलोड केलं होतं आणि त्या डाउनलोड केलेल्या ऍपचा मागोवा घेत सायबर पोलिसांनी त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं। आणखीन या सगळ्या घडामोडींवर या ऍपच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातनं कॉल येत आहे अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न हा केला जात होता। आणखीन त्याचाच मागोवा घेत असताना रिअल लोकेशन हे गुजरातमध्ये अनिल जयसिंघानी याचं समजलं आणि तातडीने हालचाल केली। अत्यंत गुप्त हालचाली केल्या जात होत्या। 8 वेगवेगळी पथकं याच्यात काम करत होते। स्पेशल पोलीस कमिशनर देवेंद्र भारती स्वतः या पूर्ण प्रकरणाला मॉनिटर करत होते। आणखीन याच्यातनं एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय। आणखीन ती व्यक्ती अनिल जयसिंघानी आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते। याला दुजोरा अजूनपर्यंत पोलीस सूत्रांनी कोणताही दिलेला नाही, पण जर का खरोखर अनिल जयसिंघानी याला अटक झाली असेल तर बुकीचं खूप मोठं रॅकेट मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत ते सुद्धा समोर येऊ शकतात। असं म्हटलं जात आहे की याच्या मागे खूप मोठी राजकीय खेळीचं षडयंत्र सुद्धा होतं, ते सुद्धा स्पष्टपणे समोर येऊ शकतं। अनिल जयसिंघानी गेल्या 7 वर्षांपासून फरार आहे पोलीस रेकॉर्डवर असं दिसत असलं तरी अनिल जयसिंघानी हा आपल्या देशातच अनेक वेगवेगळ्या राज्यामध्ये हा काम करत होता, फिरत होता। अशा प्रकारची माहिती सुद्धा पोलीस गुप्तचर यंत्रणेला होती आणि त्या गुप्तचर यंत्रणा त्याचा सातत्याने मागोवा घेत होती, पण यश मिळत नव्हतं। पण अखेर आज त्यांना यश मिळालंय अशी माहिती समजते, पण याला कोणताही दुजोरा अजूनपर्यंत पोलीस विभागाकडून देण्यात आला नाहीये। आज याबद्दलची अधिकृत माहिती त्यांच्याकडून आपल्याला कळू शकेल की खरोखर ताब्यात घेतलेले व्यक्ती अनिल जयसिंघानी आहे का दुसरा कोणी आहे। पण तांत्रिक विश्लेषण करून खूप मोठं काम पोलीस दलाने या गेल्या काही दिवसात सुरू केलेली मोहीम, त्याचा हा परिपाक नक्कीच म्हणता येईल। बरं प्रशांत, धन्यवाद सगळ्या या माहितीसाठी।